तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये इतिहास हा आपला विषय आहे आणि त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. तर तुमचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी आपण काय केलेलं आहे, तुमच्या अभ्यासासाठी नोट्स तयार केलेले आहेत, जेणेकरून अभ्यास करताना परीक्षेत तुम्ही मुद्देसूद उत्तरं लिहायला सोपं जावं म्हणून आपण काय केलेलं आहे, तर नोट्स तयार केलेले आहेत. तर आता याच्यातनं हे प्रकरण नोट्सच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर पहिलं आहे इतिहासाची जुळणी आणि साधनांचे वर्गीकरण. इतिहासाची जुळणी म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर इतिहासाची जुळणी म्हणजे इतिहास लिहिणे किंवा त्याची जुळणी करणे हे एखाद्या विखुरलेल्या कोड्याचे तुकडे जोडण्यासारखे असते. जसं की तुम्ही एखादं लहानपणी असं हे असतं, कोडं असतं की ज्याच्यामध्ये समजा वाघाचं चित्र आहे, तर त्याचे असे तुकडे असतात आणि ते तुकडे एकत्र करून आपल्याला ते चित्र काय करावं लागतं, निसर्ग चित्र असेल किंवा एखाद्या प्राण्याचं चित्र असेल, तर ते चित्र व्यवस्थित जुळवून मग व्यवस्थित त्याला ते तुकडे व्यवस्थित जोडून मग ते कोडं सोडवावं लागतं. तसं इतिहास लिहिण्यासाठी सगळे विखुरलेले जे पुरावे आहेत ते एकत्र करून इतिहास लिहावा लागतो. भूतकाळातील नाणी असतील, शिलालेख असतील, दगडावर लिहिलेले लेख असतील, मातीची भांडी असतील, जुन्या वस्तू, हे या कोड्यांचे तुकडे असतात आणि हे तुकडे पद्धतशीरपणे जोडले तर काय होतं, भूतकाळाचं चित्र स्पष्ट होतं. म्हणजे हे जे इतिहास लिहिण्यासाठी पुरावे असतात ते जर आपण एकत्र व्यवस्थित जोडले तर जसं त्या कोड्याचं चित्र तयार होतं तसंच इतिहासाचं चित्र तयार होतं आणि हा जो इतिहास आहे तो आपल्याला समजतो. आता इतिहासाची साधने म्हणजे काय, आपल्या पूर्वजांनी म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून मागे जाऊ शकतो आपण, तर आपले जे पूर्वज आहेत त्यांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, बांधलेल्या वास्तू, तसेच चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे, ही सगळी इतिहासाची साधने आहेत. आणि त्याला इतिहासाची साधने असं का म्हटलंय, कारण याच्या सगळ्याद्वारेच आपण काय करू शकतो, इतिहास लिहू शकतो. म्हणजे इतिहास लिहायला त्यांची मदत होते आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, इतिहासाची साधने. आता इतिहासाच्या साधनांचे प्रमुख 3 गट आहेत. पहिला आहे प्राथमिक साधने, दुसरं आहे दुय्यम साधने आणि तिसरं आहे मौखिक साधने. आता जी साधने थेट संबंधित काळातील असतात, म्हणजे शिलालेख, दगडावर लिहिलेली माहिती असेल, नाणी, ताम्रपट, जुनी वस्तू असेल किंवा वास्तू असेल, इमारत वगैरे असेल, तर ती त्यावेळची असते डायरेक्ट, त्याला म्हणायचं प्राथमिक साधन. दुय्यम साधन म्हणजे या सगळ्या प्राथमिक साधनांचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करून, समजा इतिहास तज्ञ आहेत तर काय करतात, हे सगळ्या प्राथमिक साधनांचा अभ्यास करतात आणि मग ती इतिहासाविषयी पुस्तक लिहितात किंवा त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध करतात. तज्ञांची व्याख्यानं किंवा जागोजागी ते व्याख्यानं देतात. तर ती सगळी जी माहिती आहे त्याला म्हणायचं दुय्यम साधने. आणि मौखिक साधने म्हणजे काय, तर ज्यावेळी लिहिण्याचीच कला अवगत नव्हती त्यावेळी भूतकाळातील घटना, परंपरा, लोकजीवन दर्शवणाऱ्या तोंडी स्वरूपातील वारसा जो आहे तो पिढ्यानपिढ्या काय केला जातो, जतन केला जातो. जसं की लोककथा आहेत, ओव्या आहेत, पोवाडे आहेत, लोकनाट्य आहे. तर ह्यातनं काय होतं, लोक आपल्या परंपरा कुठे लिहून ठेवत नाहीत, पण त्या गाण्यांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून आपल्या परंपरा पुढच्या पिढीला काय होतात, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. तर त्याच्यामध्ये दुसरा आता सविस्तर बघूया, भौतिक साधने. आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या, त्याची व्याख्या बघा, आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि हाताने स्पर्श करता येणाऱ्या वस्तूंना काय म्हणायचं, तर भौतिक साधने म्हणायचं. महत्वाच्या भौतिक वस्तू व वास्तू. तर कुठल्या महत्वाच्या भौतिक वस्तू आणि वास्तू आहेत, तर म्हणजे भौतिक वास्तू म्हणजे काय किंवा साधनं म्हणजे काय, डोळ्यांनी दिसतं आणि आपण ज्याला हाताने स्पर्श करू शकतो, अशी जी इतिहासाची साधनं आहेत त्या सगळ्यांना काय म्हणायचं, भौतिक साधनं म्हणायचं. इतिहासाच्या साधनांना अशा इतिहासाच्या साधनांना भौतिक साधने म्हणतात, असं तुम्ही लिहू शकता. महत्वाच्या भौतिक वस्तू व वास्तू, नाणी, शस्त्रे, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती, प्राचीन इमारती, तर यांना आपण भौतिक साधनं म्हणू शकतो. मातीची भांडी किंवा खापराचे तुकडे, खापराच्या तुकड्याचा रंग, पोत, त्यावरील नक्षी किंवा रंगीत लेप यावरून ती भांडी कोणत्या काळातली असावीत आणि त्या काळातील मानवाचं जीवन कसं होतं, किती प्रगत होतं, ते आपल्याला त्यातून समजतं. अन्नाचे अवशेष आणि हाडे, उत्खननात सापडलेल्या धान्यांच्या किंवा प्राण्यांच्या हाडांच्या अवशेषावरून त्या काळातील लोकांची आहार पद्धती, म्हणजे ते नेमकं काय खात होते, ते समजतं. नाणी व मुद्रा, नाण्यांवर कोरलेली चित्रे, राजांची नावे असतील, धार्मिक चिन्ह वापरून तत्कालीन प्रशासन कसं होतं, म्हणजे शासन व्यवस्था कशी होती, धार्मिक संकल्पना, धर्माबाबत लोकांचं काय मत होतं, आणि आर्थिक स्थिती, म्हणजे पैशाच्या बाबतीत आर्थिक स्थिती कशी होती, धातुशास्त्राची प्रगती. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाणी आणि मुद्रा त्यावेळी वरून लक्षात येतं. म्हणजे कुठले धातू, सोनं, चांदी, त्यावेळी कशाचा शोध लागला होता किंवा काय जास्त स्वरूपात वापरलं जायचं, तर ते आपल्याला त्यातून कळतं. त्याच्यानंतर पुढे आहे लिखित साधने. लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या साधनांना काय म्हणतात, लिखित साधने म्हणतात. याच्यामध्ये लेखन कलेचा विकास हा पहिला मुद्दा आहे.
अश्मयुगात म्हणजे प्राग ऐतिहासिक काळात मानवाला लेखन कला अवगत नव्हती. सुरुवातीला मानवाने आपले अनुभव आणि विचार चित्रांद्वारे किंवा चिन्हांद्वारे व्यक्त करण्यास सुरुवात केली, कारण लिहायची कला अवगत नव्हते. पुढे हजारो वर्षांच्या कालखंडानंतर लिपी आणि लेखन पद्धती काय झाली, विकसित झाली. लिखित साधनांचे स्वरूप. आता जुन्या काळातील व्यापारी, प्रवासी, राजे, विद्वान यांनी लिहून ठेवलेल्या नोंदी आहेत. त्याला म्हणतो आपण लिखित साधनं म्हणतो. भोजपत्रे असतील, ऊर्जपत्रे, ताम्रपट, शिलालेख, ऐतिहासिक दस्तऐवज, पत्रव्यवहार इत्यादी लिखित साधनांचे महत्वाचे स्रोत आहेत. त्याच्यानंतर शिलालेख आणि ताम्रपट. दगडावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात, शिलालेख म्हणतात. तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात, ताम्रपट म्हणतात. यावरून राजांची जी आज्ञा आहे आपल्या प्रजेसाठी, तानपत्रे, तत्कालीन भाषा, लिपी काय होती, या सगळ्यांची माहिती मिळते. त्याच्या पुढचं आहे मौखिक साधने. तर लिखित स्वरूपात नसलेली परंतु पाठांतराच्या आणि तोंडी परंपरेच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेली माहिती म्हणजे मौखिक साधने होय. म्हणजे पुढे पास झालेली, त्याला म्हणायचं हस्तांतरित. उदाहरणं घ्यायची झाली तर लोककथा, दंतकथा असतील, ओव्या, पोवाडे, म्हणी, लोकगीते, भारुड, लावणी, कीर्तन, तमाशा, वृद्ध लोकांच्या आठवणी, तर हे सगळं मौखिक साधनामध्ये येतं. या साधनांमुळे लिखित पुराव्या नसलेल्या काळातील लोकांचे विचार काय होते, सामाजिक समजूत काय होती आणि सांस्कृतिक जीवन समजून घेण्यास काय होतं, त्यातून मदत होते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो, जस्ट अ मिनिट, इथे आपण जरासं जस्ट अ मिनिट, ओके. तर पुढचा जो आहे तो आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचा स्रोत. तर प्राचीन भारताचा इतिहास अश्मयुगीन काळापासून साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत मांडला जातो. या काळाला काय म्हटलं, अश्मयुगीन काळापासून ते 8वं शतक, याला प्राचीन भारत म्हटलं जातं. या काळाचा अभ्यास करण्यासाठी खालील साधनांचा पहिला आहे वैदिक वाङ्मय. सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते, लिहिलेले नव्हते, ते मौखिक परंपरेनं जतन केले जात. वेद जे आहेत ते एकाकडून दुसऱ्याकडे असे ऐकवण्याच्या माध्यमातून ते काय झाले, पुढच्या पिढीपर्यंत जात होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांमधून भारतातील प्राचीन काळातील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे. वेदांनंतर रचले गेलेले ग्रंथ धार्मिक विधी, तत्वज्ञान आणि तत्कालीन समाज जीवन समजून घेण्यासाठी हे उपयुक्त मानले जातात. आरण्यके असतील, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद, यातनं आपल्याला वेदांनंतर हे रचले गेलेले आहेत त्याची माहिती मिळते. महाकाव्य, रामायण आणि महाभारत हे तर तुम्ही ऐकलंच असेल. ही महाकाव्य प्राचीन काळातील सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास दर्शवणारी महत्वाची साधनं मानली जातात. त्याच्यानंतर जैन आणि बौद्ध ग्रंथ. प्राचीन भारतातील जैन आणि बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानांच्या आधारे अनेक साहित्य निर्माण झाले. उदाहरणार्थ बौद्धांचा पवित्र ग्रंथ, त्याचं नाव आहे त्रिपिटक. जैन धर्माचे आगम साहित्य याच्यावर रिकाम्या जागेत आहे. या ग्रंथातून भगवान बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या शिकवणीसोबतच तत्कालीन राजकीय सामाजिक स्थितीची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर परदेशी प्रवासांचे प्रवास वर्णने. जस्ट अ मिनिट, इथं आपल्याला थोडस पुढे, ठीक आहे. तर परदेशी प्रवास म्हणजे प्रवास वर्णने. भारतात आलेल्या परदेशी प्रवासांनी, उदाहरणार्थ ग्रीक असेल, चीनचे असेल प्रवासी, त्यांनी लिहून ठेवलेली प्रवास वर्णने इतिहास लेखनासाठी अत्यंत काय ठरतात, महत्वाची ठरतात. त्याच्यानंतर पुढे आहे महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वारसा स्थळे. तर कुठली कुठली वस्तू संग्रहालय आहेत महाराष्ट्रात? इतिहासाची साधनं, जे इतिहासासाठी प्राथमिक साधनं आहेत ती सगळी एकत्र जिथे ठेवली जातात, कागदपत्र असतील किंवा काही, तर ती कुठे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई येथे इतिहासकालीन वस्तू, नाणी, चित्र, शस्त्रे, हस्तलिखित आणि कलाकुसरीच्या अनेक मौल्यवान वस्तू पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरं आहे डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे येथे पुरातत्वीय उत्खननातून मिळालेल्या विविध वस्तू जतन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इतर महत्वाची संग्रहालयामध्ये नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय, त्याच्यानंतर कोल्हापूर येथील छत्रपती शाहू संग्रहालय, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील अजनेरी येथील शांतीकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री, नाण्यांचं संग्रहालय. तर ही सगळी महत्वाची काय आहेत, संग्रहालय आहेत. वारसा स्थळ म्हटलं तर वारसा स्थळांमध्ये अजिंठा आणि वेरूळची लेणी प्राचीन वास्तुकला आणि चित्रकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि 1983 मध्ये जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरा आहे घारापुरी एलिफंटा लेणी, मुंबई जवळील ऐतिहासिक घारापुरी लेणी सुद्धा
जागतिक वारशाचा भाग आहेत. त्याचा समावेश 1987 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरियन गोथिक स्थापत्य शैलीचा एक अद्भुत नमुना आहे आणि 2004 मध्ये त्याचा सुद्धा जागतिक वारसा म्हणून घोषणा झालेली आहे. पश्चिम घाट, सह्याद्री पर्वतरांग, समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा पश्चिम घाट 2012 मध्ये जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला. 5. मराठा मिलिटरी लँडस्केप्स अलीकडेच महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांचा ऐतिहासिक आणि लष्करी स्थापत्य कलेचे प्रतीक म्हणून महत्व दिलं गेलं. ओके, उदाहरणार्थ चिंचीचा किल्ला जो सध्या तमिळनाडू राज्यात असला तरी मराठा साम्राज्याशी संबंधित आहे. तर थोडक्यात महत्वाचा संदेश या पाठातून आपल्याला काय मिळतो तर ऐतिहासिक वारसा स्थळांचं आणि साधनांचं जतन आणि संवर्धन करणं, त्याची काळजी घेणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर इथे हा पाठ संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा पाठ आहे तर तो त्याच्या नोट्स बघूया. थँक्यू.